नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री आनंद चरितामृत अध्याय 2. आता प्रथम मराठीमध्ये आपणास कथा सांगते आणि नंतर ओवीबद्ध अध्याय वाचेन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि. सेवा करावी गुरुराजयांची, चिंता हरावी सकळी मनाची. सांभाळ माझा बरवा करावा, आनंदमूर्ती मनी आठवावा. नेणो निकोणी पुस्तील मूळ, कृष्णातिरी क्षेत्रची ब्रह्मनाळ. कृष्णान वेदा उभयावहाती, त्या संगमी वास आनंदमूर्ती. श्री गुरुवर्यांना नमस्कार असो. नरसिंह नामक या अध्यायामध्ये प्रश्न करता आहे, तर दिनकरात्मज त्याचे उत्तर देणारा किंवा माहिती देणारा आहे. दिनकरात्मज म्हणजे दिनकराचा मुलगा आणि ही आनंदमूर्तीपासूनची 4थी पिढी असावी. नरसिंहाने विचारले की आनंदमूर्ती आणि गुरुराज रघुनाथ स्वामी यांची भेट कधी झाली? ती ऐकली तरच तुमचे पापताप दैन्य हा ग्रंथ दूर करेल. श्री गुरुराज रघुनाथ स्वामी आप्पाजी पंतांच्या वाड्यात राहत होते. ते माडीवरती शांत वातावरणात स्नान संध्यादी कृत्ये करत असत. मग पंत आणि स्वामी, आप्पाजी पंत आणि स्वामी एकांती पंचरत्न गीता, योग वशिष्ठ इत्यादी ग्रंथांवरती निरूपण करीत. आप्पाजी पंत देशपांडे देखील एकाग्रपणे ऐकत असत आणि असे 7 दिवस झाले. तेव्हा विख्यात ग्रामज्योतिषी बाळंभटाचा मोठा मुलगा श्री आनंदमूर्ती म्हणजेच श्री अनंत भट म्हणजेच पुढचे आनंदमूर्ती, वय साधारण 17, दशग्रंथी ब्राह्मण आणि सर्व शास्त्रार्थ, ग्रहस्थिती, कोष्टक सारं काही त्यांच्या डाव्या हाताचा मळ होता. त्यामुळे त्यांना एक प्रकारचा गर्व देखील होता. म्हणजे थोडक्यात कोणालाही ते मानत नव्हते. तेवढा विद्याभ्यास त्यांचा होता. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना मानही मिळत होता. ते आप्पाजी पंतांच्या घरचे पुरोहित होते. काही कामासाठी ते बाहेरगावी गेले आणि त्या कालावधीत आप्पाजी पंतांच्या घरी श्री रघुनाथ स्वामी येऊन राहिले आणि रोजचे निरूपण सुरू होते. हा घडला प्रकार अनंत भटास रात्री आपल्या स्त्रीकडून कळला की पंतांनी कोणतरी साधू आणून त्याचा अनुग्रह घेतला आहे आणि दररोज माडीवरती दोघांचे पुस्तक घेऊन वेदांतावरती चर्चा निरूपण चालू असते. हा अनंत भट मोठा कर्मठ ब्राह्मण होता. आपल्या कोणत्याही यजमानाकडे दुसऱ्या कोणी काही धार्मिक कर्मकांडात ढवळाढवळ केलेली त्यांना मुळीच खपत नव्हती. बायकोने सगळी सविस्तर बातमी दिल्यानंतर हे अनंत भट मोठे रागाला आले, क्रोधाविष्ट झाले आणि म्हणाले, हा आप्पाजी पंत आमचा शिष्य आहे खरा, पण मोठाच उद्धट आणि गुरुद्रोही आहे. असे म्हणून हातात एक मोठी काठी घेऊन पंतांच्या घरी आले. दरवाजातूनच त्यांनी रागाने आवाज दिला आणि परिवाराने त्यांना वाड्यात घेतले आणि अनंत भटाचा रागावलेला स्वर पंतांच्या कानावर पडला. अर्ध्या रात्री आता हा रागावलेला ब्राह्मण आपल्याला काय करेल या भीतीने पंत पण थोडे साशंक झाले आणि घाबरले. त्यावर रघुनाथ स्वामींनी आप्पाजी पंतांना शांत राहण्याची आणि लक्ष देऊन निरूपण ऐकण्याची आज्ञा केली. इतक्यात अनंत भटजी माडीवर आले आणि या उभयतांचे संभाषण चालू होते ते ऐकले. त्यावर त्यांनी मनात विचार केला की आधी हे काय सांगतात ते आपण ऐकूया, त्यावरूनच या साधूची परीक्षा समजेल. शब्दावरून परीक्षा घेता येईल की खरेच यांना किती ज्ञान आहे आणि मग माझ्या हातानेच त्यांना चांगली शिक्षा करेन. तेवढ्यात रघुनाथ स्वामी पंतांना म्हणाले, जो ब्राह्मण कुळात जन्माला आलाय तो वेदांतात पारंगत आहे, पंडित आहे, याज्ञिक आहे, ज्योतिषी आहे, पण त्याला देहाभिमान म्हणजे स्वतःविषयी खूपच अभिमान आहे, गर्व आहे. ते एक प्रकारचे मद्यपान केल्यासारखेच आहे. ज्याला विद्येचा गर्व आहे तो पिशाच्य स्वरूप आहे. ज्याला मोह दंभ याची किरडे चावलेली आहेत, त्याला कशाची शुद्ध नाही, तो
पर्यटाच्या घरातील गाढवाप्रमाणेच आहे. हे वाक्य ऐकल्यावर अनंत भटजीला वाटले की स्वामी जणू काही आपल्याच स्वभावाचे वर्णन करत आहेत. मग त्यांनी दरवाजाच्या फटीतून स्वामींची तेजपुंज मूर्ती बघितली आणि त्यांच्या दर्शनाबरोबरच अनंत भटजी पश्चाताप दग्ध झाले. कंठ भरून आला, डोळ्यातून अश्रुधारा चालल्या आणि हेच माझे सद्गुरू, यांच्यासारखा दुसरा कोणी नाही असे म्हणून तडक आत जाऊन अनंत भटांनी रघुनाथ स्वामींचे पाय धरले. अंग थरथर कापू लागले आणि लाकडाप्रमाणे कडक होऊन त्यांच्या पायावरती पडले. स्वामींनी विचार केला की हे जास्त रागीट आणि अभिमानी आहेत, तरी आता आपण त्यांच्या आज्ञेत राहून त्यांना सन्मार्गाला लावावे. मग ते हास्यवदनाने म्हणू लागले, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, आम्ही तुम्हाला वंदन केले पाहिजे, तुमची पावले वंदावी असे वाटते. आणि मग अनंत भटजी मनात लज्जित झाले. म्हणाले, माझ्या अंतरंगातील सर्व गोष्टी श्रींना माहीत आहेत. मी येथे त्यांना शिक्षा करण्यास आलो होतो, म्हणून ते उपरोधाने मला असे बोलत आहेत. ते म्हणाले, स्वामी, मी विद्येने अंध मदांध झालो होतो, मी अपराधी आहे, मला क्षमा करा, अभय वचन द्या, त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही. हे दयाघन गुरुमाऊली, माझ्या शिरावर तुमचा हात राहू द्या, माझा उद्धार करावा. असे म्हणताना श्री गुरु रघुनाथ स्वामींचे मुख विलोकताना म्हणजे मुख पाहताना ते तल्लीन झाले आणि घरी जाण्याचेच विसरले आणि आप्पाजी पंत देशपांडे यांचे घरी राहून गुरूंची सेवा करू लागले. बेलगंगा आणि निमज गावासन्निध श्री गुरु स्नानासाठी गेले. स्नान संध्या करून निळंबीच्या छायेमध्ये बसले तेव्हा आप्पाजी पंतांनी विनविले की श्री गुरु दयाळा, अनंताचे मनोरथ पूर्ण करा. त्याला तुम्ही अभयवचन दिले आहे, तो मुमुक्षू झालेला आहे, त्याचे चरण गुरुचरणी म्हणजे तुमच्या चरणी लागलेले आहेत. मग गुरुवार चांगला योग आहे, पुष्य नक्षत्राचा योग आहे, तरी आज आपण त्याला पावन करून घ्यावे. मग अनंत भटाची तेवढी आर्तता पाहून त्याच्याकडून अर्धेपाद्य पूजन करून घेतले आणि मग जवळ बसवून त्याच्या कानात गुरुमंत्र सांगितला. गुरूंचा मंत्र मिळाला, अभयवचन मिळाले, वरद हस्तमस्तकी पडला आणि अनंत भटजी देहभाव विसरून उन्मनी अवस्थेमध्ये पोहोचले. इथे आप्पाजी पंतांना माघशुद्ध सप्तमी सोमवार रोजी अनुग्रह मिळाला आणि त्यानंतर 7 दिवसांनी आनंद मूर्तींची भेट घडली आणि पुढे 3 दिवसांनी म्हणजे गुरुवारी त्यांना अनुग्रह झाला असा पोथीमध्ये उल्लेख आहे. आता त्रय अवस्था, जागृती, स्वप्नी, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये सोडून उन्मनी या 4थ्या अवस्थेला ते पोहोचले. 3 दिवस अहोरात्र म्हणजे अगदी रात्रंदिवस आहे तशाच अवस्थेमध्ये बसून राहिले. मग गुरूंनी त्यांना सांगितले की तुम्ही आता समाधिस्थ अवस्थेमधून बाहेर या, तुम्हाला अजून खूप काम करावयाचे आहे, जडजीवांचा उद्धार करावयाचा आहे. मग अनंताने मनी विचार केला की गुरूंची कृपापूर्ती संपादन केली पाहिजे. नुसते तोंडाने बोलून भक्ती करणे म्हणजे दुधामध्ये हरळ म्हणजे वाळू किंवा खडे किती शिजवले तरी त्यात काही दुधाची चव किंवा चांगलं येणार नाही, ते काही शिजणार नाहीत, पण दूध मात्र खराब होईल, अशी ही परिस्थिती आहे. मग स्वामींनी सगुण निर्गुण उपासनेचे प्रकार सोप्या भाषेत सांगितले. स्वामी विश्व आहेत आणि मी त्या विश्वात आहे असा विचार अनंत भटजींनी मनात केला. तेव्हा रघुनाथ स्वामींनी एक चमत्कार दाखवला आणि त्यांच्या जागी अनंत भटजीला प्रत्यक्ष श्रीराम दिसले. शेजारी सीता बसलेली आहे अशा रूपात दिसले. म्हणजे हे स्वामी म्हणजे प्रत्यक्ष श्रीरामचंद्र आहेत असा विचार करून त्यांची तू मी ही भेदबुद्धी विरून गेली. गुरु म्हणाले, तुझ्या हातून अनेक चरित्र रचना करावयाची आहे. मग ते अनंत भटजी आपल्या गुरुच्या सेवेत पंतग्रही 5 दिवस राहिले. 5 दिवसानंतर जेव्हा ते आपल्या घरी आले तेव्हा त्यांचे वडील बाळजोशी ओसरीवरती बसले होते. त्यांच्या कानावर याच्या त्याच्या तोंडून आपल्या मुलाने कोणत्या तरी गोसाव्याला गुरु केले आहे ही बातमी आलीच होती. त्यांना त्याचा फार राग आला होता. त्यांनी मुलाला घरात आल्या आल्या सांगितले, तुम्ही आमचे कुळ भ्रष्ट केले आहे. आमच्या वैदिक कुळात कोणी गुरु केलेला नाही. तुम्ही आणि आप्पाजी पंत कर्मभ्रष्ट झाला आहात, तरी आता या घरात येण्याची गरज नाही, अन्यथा आम्हीच आत्ताच्या आत्ता घर सोडून जातो. एवढे बोलून ते थांबले नाहीत, तर आपल्या पत्नीला म्हणजे अनंत भटाच्या आईला आपण आता देशांतरास जाऊ असे सुचविले. नाहीतर तू पुन्हा तोंड दाखवायला सुद्धा येऊ नकोस.
मग आनंद मूर्तींनी आपले कपडे, अलंकार, वस्तू जे काही होते ते काढून घरात फेकून दिले, टाकून दिले. पित्याला साष्टांग नमस्कार केला आणि आल्या पावलीच परत फिरले. घरात त्यांची पत्नी सखूबाई 2 महिन्याची बाळंतीण होती. अनंत भटाचे वडील बाळजोशी सुनबाईस म्हणाले, तुमचा नवरा जिकडे गेला आहे त्याच्या मागे तुम्ही जावे. म्हणजे किती कर्मठ लोक होती बघा. पोरावर राग केला तो केला, अजून ते सुनेला पण बाहेर काढली. 2 महिन्याची बिचारी बाळंतीण, तूही आपल्या नवऱ्याच्या मागं निघून जा असं सांगितलं. त्यावरती पतिव्रता स्त्री आपल्या तान्या मुलास घेऊन आप्पाजी पंतांच्या घरी पतीच्या मागे येऊन उभी राहिली. तिला पाहताच रघुनाथ स्वामींनी ती कोण आहे असे विचारताच आप्पाजी पंत म्हणाले, वडिलांनी अनंताला आपल्या स्त्रीसह घरातून बाहेर काढले आहे. त्यावर स्वामी म्हणाले, आता यांचा भार आमचेवर आहे, पण आता येथे राहणे नाही, येथून निघाले पाहिजे. त्यांच्या पाठोपाठ अनंत भट म्हणजेच आनंदमूर्ती खांद्यावर काही पुस्तके, पोथ्या आणि स्नानसंध्येचे सामान घेऊन स्त्री आणि मुलासह त्यांच्या मागे निघाले. आप्पाजी पंतांना जाताना एक गोष्ट सांगून गेले की हा अनंत भट गेल्या जन्माचा भ्रष्ट योगी आहे. येथील माणसे त्याला सामान्य माणूस समजतात, पण ते योगी आहेत. हा जन्मताना वैदिक कुळात जरी मिळाला असेल तरी तो योगी आहे. तो येथून बाहेर पडले की इथल्या घरांना आग लागेल आणि खरोखर रघुनाथ आणि स्वामी आणि आनंदमूर्ती म्हणजेच जसे काही राम लक्ष्मण ढालगावातून बाहेर पडताच ढालगावाला आग लागली. ज्याप्रमाणे हनुमंताने विभीषणाचे घर सोडून बाकीची लंका जाळली, त्याप्रमाणे ढालगावात आप्पाजी पंतांचा वाडा सोडून बाकीच्या घरांना आग लागली. मग स्वामी आपल्या शिष्यांसहित वेदा नदीच्या किनारी वसगडे या गावी आले. गावाबाहेरील महालक्ष्मीच्या मंदिरात उतरले. वसगड्याच्या लोकांना हा समाचार कळला. त्यांनी सांगितले की हे घर हे राहण्यास योग्य नाही. त्यावर स्वामी म्हणाले, तुम्ही आम्हाला सगळ्या पृथ्वीवर संचार करत असून आमचे कोण काय करणार, आम्हाला काही कोणती भीती वाटत नाही. कृष्णा आणि वेदा या संगमावरती रोज स्नान संध्या करायला बरे आहे असे म्हणून ते तिथेच त्या मंदिरामध्ये राहिले. गावकरी शिधा आणून देत होते आणि सखूबाई त्यांना रांधून जेवायला घालत होत्या. वसगड्यातील लोक त्यांचा आदर करत होते आणि गावात राहण्यास येण्याचा आग्रह करीत होते. शेवटी स्वामी म्हणाले, वेगळे घर देणार असाल तर येऊन आम्ही राहू. त्यावर ते गावकरी म्हणाले, गावात असे एक घर आहे, पण तेथे ब्रह्मसंबंध राहतो, ते असे बाधित घर आहे. रघुनाथ स्वामी म्हणाले, तेच घर आम्हाला पाहिजे. तेच घर मागून घेतले. लोक म्हणाले, अहो सोबत बाळंतीण आहे आणि हे त्याच घरात राहायचे म्हणतात. आता कसे काय होईल बघूया, कारण एखादा चुकून जरी तिकडे गेला तर तो मृत्यू पावतो असे लोकांमध्ये भय होते. ब्राह्मणाने दुरूनच ते घर दाखवले. कोणी जवळ यायला देखील तयार नव्हते. स्वामींनी जबरदस्तीने सर्वांना त्या घराच्या ओसरीवर नेले. स्वामींना पाहून तो ब्रह्मराक्षस उठला, स्वामींच्या चरणावर लोळण घेतली आणि मुखाने स्तोत्रे म्हणू लागला. स्वामींनी, या दुष्ट योनीत मी अनेक दिवस राहिलो आहे, अनेक पापकर्मे केली आहेत, आता मला क्षमा करून मुक्ती द्यावी. त्यावर ओसरीला बसलेला ब्रह्मवृंद आणि इतर गावकरी माझघरात येऊन बघू लागले तर संवाद स्तोत्र ऐकू येत होते, पण दृष्टीला मात्र कोणीच काही दिसत नव्हते. मग सगळ्यांच्या मनातील भीती कमी झाली, शंका फिटून गेली आणि येथे सर्व समुदायाचे संतर्पण व्हावे, म्हणजे एकत्र भोजन, पंक्ती, देवाचा जय जयकार, जपजाप व्हावे अशी इच्छा ग्रामस्थांनी केली. सगळी सामुग्री आणली, स्वयंपाक केला. मग स्वामी त्या ब्रह्मराक्षसाला म्हणाले की आता तू गोचर व्हावे, म्हणजे प्रगट व्हावे. मग तो संबंध प्रगट झाला, सर्वांना नमस्कार केला. स्वामी त्याला म्हणाले, उद्या तुला आपण गंगा स्नानाला गेलो की तेथे मी तुला मुक्ती देतो. मग सगळ्यांनी भोजन केले, स्वामींचा जय जयकार केला, कारण अशी गोष्ट कधी ऐकली नव्हती, घडली नव्हती, ना कोणी पाहिली नव्हती. मग कोणी स्वामींना भावे वंदन केले, कोणी स्तुती गायली, कोणी आपला गुरु करा म्हणून मागे लागले. दुसऱ्या दिवशी कृष्णा वेदा यांच्या संगमावर स्नानाला गेले. संगम दृष्टीगोचर झाल्यावर स्वामी म्हणाले, आता विलंब नको, तुला मुक्ती घे. अवश्य असे म्हणून त्या राक्षसाने भयानक रूप धारण केले. मोठे तोंड, विक्राळ दाढा, बाबरझोटी म्हणजे मोठ्या वाढलेल्या जटा, पिंगट केस, मोठे मोठे सुळे, दात असे ते रूप होते. जमलेल्या लोकांना तो म्हणाला की तुम्ही कोणी मला घाबरू नका, तुम्हाला माझ्यापासून भय नाही. मग मोठी गर्जना करून
गंगेत उडी त्या राक्षसाने मारली ब्रह्म राक्षसाने आणि ही दुष्ट योनीची बेडी तुटली आणि मुक्ती मिळाली. ते पाहून लोक चकित झाले. म्हणाले, या स्वामींचे कर्तृत्व अफाट आहे. आणि अधिक अधिक लोक रघुनाथ स्वामींच्या भजनी लागले. कोणी गुरुदीक्षा घेत होते, कोणी भजन करीत होते. सगळे असे गुरुपारायणी लागलेले होते. सगळे जण गुरुच्या चरणी लागले. आणि ते गोपाळ सूत बापानंद यांनी आनंदमूर्ती चरितामृताचे लेखन केले आणि हा दुसरा अध्याय समाप्त झालेला आहे. आता आपण प्राकृत रूपातील ओव्या पाहूया. श्री गणेशाय नमः. नरसिंह म्हणे दिनकरात्मजा, रसाळ कथा निरोपी ओजा. आनंदमूर्ती श्री रघुराजा, मिळणी कैसी जाहली. वक्ता म्हणे ऐके स्वस्त, गुरुशिष्य मिळणी साध्यंत. पाप ताप दैन्य त्वरित, चरितामृत दूर करी. श्रीमद गुरुराज रघुनाथ, आप्पाजी पंत गृही राहत. सौद माळिकेच्या वरती, एकांत स्थळ निघुती ते. माळिका म्हणजे वर माडीवरती. स्नानसंध्यादी नित्यनेम, सारोनी श्री गुरु शिष्योत्तम. संवाद रहस्य निरुपम, खोली माझी होतसे. तत्व उपदेश झाल्यावरी, आत्मस्थिती कळा कुसरी. निरूपणाची बरोबरी, अनिर्वाच्य बोलती. प्रत्यही एकांता माझी जाण, योग वशिष्ठ सार विवेचन. पंचरत्न गीतास व्याख्यान, निरूपण चालविले. आप्पा ही एकाग्रे श्रवण करीत, ऐसे लोटले दीनसात. पुढे चमत्कार विपरीत, काही एक वर्तला. ग्रामज्योतिषी विख्यात, बाळंभटाचा ज्येष्ठ सुत. अनंत भट विद्वांसात, अग्रगण्य सर्वामान्य. वयवर्षे 17 दशग्रंथ मुखोद्गत. विद्यामध्ये आग्रे कोणाते, गणने नाही सर्वथा. शास्त्रार्थ निर्णयी परमकुशल, सर्व सिद्धांत ग्रह समेळ. याज्ञिक विषय करतळामळ, दुजा नाही या खंडी. पूर्ववयाचा अंगी ताट, गुणाद्य सर्वा वरिष्ठ. तर्कज्ञाना माझी श्रेष्ठ, मान पावे बहुता ठाई. पंतगृहीचे ते पुरोहित, ग्रामांतरा गेले होते. मागे झाला वृत्तांत, ग्रहा येता जाणवला. रात्री निद्राग्रही जाण, स्त्रीने कथिले वर्तमान. पण ते कोणी साधू आणून, अनुग्रह घेतला असे. प्रतिदिवस माडीवर ते, उभयता बसूनी एकांती. पुस्तक घेऊन वेदांत, विवरण करती निशिदिनी. ऐसे पंताधराचे वृत, पंताची स्त्रीने साध्यंत. मजला कथिले यथार्थ, सहज वृत्ती कथले तुम्हा. म्हणजे पंताच्या पत्नीनं आनंदमूर्तींच्या पत्नीलाही सांगितलं होतं की कोणी स्वामी गोसावी आलाय आणि माझ्या नवऱ्याने त्याचा अनुग्रह घेतलाय आणि वरती माडीवर बसून त्यांच्या चर्चा चाललेल्या असतात. तर हिने बोलता बोलता आपल्या नवऱ्याला हे सांगितलं. ऐसे स्त्रीने वदता स्पष्ट, भटजी झाले क्रोधाविष्ट. म्हणे आमचा शिष्यापरी उद्धट, आप्पाजी पंत गुरुद्रोही. दंडकाष्ट हाती घेऊन, वेगे पातले पंत सदन. महाद्वारी येऊन, द्वारदेशी ठाकले. हाका मारता क्रोधयुक्त, परिवारी येऊन त्वरित. भटजी घेते वाडी आत, शब्द पंते ऐकला. लोटली असता अर्धनिशी, ब्राह्मण आले क्रोधराशी. पंत साशंक मानसी, अनर्थ दिसतो पुढारा. पंत प्रकृती विलोकून, श्रीगुरु पंतास बोलले वचन. अव्यग्र करून या मन, निरूपण श्रवण करावे. म्हणजे आता घाबरू नका, मी सांगतो ते एकाग्र चित्ताने ऐका, असं रघुनाथ स्वामींनी आप्पाजी पंतांना सांगितलं. इतक्यात भटजी अनंत त्वरे वेधले माडीवरती. तो उभयता खोलीत, भाषण करता ऐकिले. काय बोलती हे निश्चळ, ऐकावया उतावेळ. आंतरी क्रोध वडवानळ, हृदयोदित धडकला. इतक्यात भटजी अनंत त्वरे वेधिले माडीवरते. तो उभयता खोलीत, भाषण करता ऐकले. काय बोलती हे निश्चळ, ऐकावया उतावेळ. आंतरिक क्रोध वदवानळ, हृदयाग्नीत धडकला. आधी करू शब्द परीक्षा, मग बोलू अविचार दक्षा. सहजची मम करे शिक्षा, उभयताही पावती. ऐसा भाव आणून चित्ती, सोपानद्वारी तिष्ठती. तव दयानिधी श्री गुरुमूर्ती, पंताप्रती सांगती. ब्राह्मण कुळी झाला जन्म, सर्व वर्णात उत्तमोत्तम. ऐसा जन्म जो विपराधम, आत्मस्थिती नोळखे. देहाभिमान मद्यपान, विद्यागर्वी पिशाच्यपण. मोहन किरडे रविले दशन, शुद्धी नुरली दयाला. यती श्रेष्ठ जरी तो नर, परतो रजका घरचा खरं. म्हणजे रजकाच्या घरचा गाढव आहे हा, की ज्याला सगळं ज्ञान आहे पण स्वतःची आत्मदृष्टी दृष्टी काही आलेली नाही.
निर्धारित हा विचार आणि येथे दिसेना. ऐसे श्री गुरु वाक्य बदले येणे साध्यंत श्रवण केले. कपाट संधीतून निरखले स्वरूप आपाद शीर्षावरी. तत्काळ देहभाव परतले अज्ञान देशोधडी गेले. उपरतीने ग्रस्त केले मौढे परिवार सहित. दर्शनासरिसा हेत उदेला कै विनतेन गुरु पावला. पश्चातापे ग्रास केला विद्या गर्वादी सर्वाचा. सत्समागम मोटका ऐसा लाभ मुमुक्षु लोका. नाही नाही ऐसी देखा सरस्वती आणवाहे. कपाट उघडून तक्षणी मस्तक ठेवले श्री गुरुचरणी. त्राहे त्राहे म्हणून बाष्पकंठी दाटला. नेत्री चालल्या विमलांबुधारा रोमांच थरकले शरीरा. अष्टांगी कंप थरारा काष्टवत पडला श्रीचरणी. श्रीनी विचार केला मनी हे असती परमाभिमानी. यांचे आज्ञेत राहुनी सुमार्गास मग लावू. मग सुहास्य बोलू आदरिले तुम्ही श्रेष्ठ वाहिले. तुमची वंदावी पाऊले आम्हा ऐसे सर्वथा. ऐसे बोलता प्रज्ञावंत मणी कोचला अत्यंत. म्हणे माझे अंतर्गत श्रीस सर्व जाणविले. शिक्षार्थ बोलती उपरोध म्हणे स्वामी मी मदांध. अपराधी असे अप्रबुद्ध दुजा नसे ब्रह्मांडी. तरी आता द्याल जरी अभय वचन तरीच पायीचा उठेन. श्री गुरु माये करुणाधन शिरी हस्त ठेविजे. मी दुर्बुद्धी संस्कृती मुक्त करोनी उद्धार करावा त्वरित. दृढता जाणून अभयोक्त वचन देती गुरुराव. श्री गुरु ध्यान अवलोकून निरूपण मुखे ऐकून. वृत्ती झाली तल्लीन ग्रहा जाणे विसरले. निश्चय पंथाच्या ग्रही राहुणी तत्पर सेवेविषयी. वृत्ती वेदली श्री गुरुपायी हे सर्व श्रोते जाणवले. बेलगंगेची आसनाना निमज सन्निध श्री गुरु राणा. जाऊन निळंबी छायेत जाना स्नान संध्यादी सारिले. त्या काळी आप्पाजी पंते विनविले श्री गुरुनाथे. अनंताचा मनोरथ पूर्ण कीजे दयाळा. त्यासी दिदले अभयवच ते स्वामींनी करावे साच. हे मुमुक्षत्व आहे तयाचे अंतरंग गुंतले श्रीचरणी. आज योगामृत सिद्धी गुरुवार पुष्यर्क संधी. या लागे निरवधी उद्धार याचा करावा. मग प्रसाद उन्मुक्ता पाहून अनंत भटा करावी जाण. अर्धपाद्य विधी पूजन करविले यथा सांग. उपासनापूर्वक महामंत्र कर्णरंध्री गुरु सांगत. महावाक्य विवरणे अनंत ब्रह्मानंदी समरसले. हृदय उमटता ज्ञान झाले चित्ताचे चैतन्य. अवस्थात्रय मागे सारून उन्मनी माझी पहुडले. 3 अहोरात्री जसा बैसला होता तैसाच तैसा. श्री गुरु दयाळू कोवसा उद्बोधी सुधावचने. निजानंद पदी निरंतर तुम्ही जाहला निदसूर. पुढे जड जीवांचा उद्धार तुम्हा हाती करविणे आहे. समाधी सुखापासून पहिले तुम्ही जडजडून निगा वाहिले. मग पंचदशादी उपदेशिले त्वत्पद तत्पद विवरण. उपदेशक्रम यथा निगुती जरी व्हावी स्वयंप्रतीती. गुरुकृपा सरती पुरती संपादिली पाहिजे. त्याविण शुष्क बोल विफळ गुरुविण सबाह्य मंगळ. पय अधनी रांदिले हरळ केवी पाकास येती ते. सगुण निर्गुण उपासनेचे प्रकार सांगोनी प्रत्ययाचे. फक्त सर्वही साधनाचे सोपे करोनी फळ सर्वही साधनाचे. सोपे करोनी दिदले असे. श्रीमद गुरु सांगती अनंत करणी. सांगती साधकास झडपणी. अहम भावना विपरीत यक्षणी. झडपती ज्ञान गर्वे. याचे मस्तकी लोह खिळा. श्रवण मनन निदध्यास मेळा. ठोकोनी अमनित्वे सकळा. आपण व्हावेची द्रूप. ऐसे सांगोनी करुणा कर. भेदबुद्धी दौडावया विचार. मने आणून चमत्कार काही एक दाखविला. काय उपमा दिली आहे बघा इथं की श्रवण मनन निदध्यासाचा जो एक मेळा आहे तो एकत्र करून ह्याच्या मस्तकामध्ये खिळारूपी ठोकून द्यावा आणि याला आपलं चितस्वरूप दाखवलं पाहिजे. मासा चमत्कार केला त्यांनी आणि रामाच्या रूपामध्ये त्यांना दर्शन दिलेलं आहे. विश्वते मी विश्वा आत ऐसी दृढता सहजी मनात. आस्था सगुण स्वस्वरूप आसनावरते एकाएकी दिसो लागले. श्री रामचंद्र मंगळधाम सावळे रूप मेघश्याम. वामांकी सीता गुणग्राम प्रत्यक्ष दृष्टी देखिले. सद्गदा अनंत झाला हृदयी भेदबुद्धी विरली ठाई.
अनंत सद्गत झाला हृदयी, भेदबुद्धी विरली ठाई, श्रीराम तेच सद्गुरु पाही, ऐसे आले प्रत्यया. श्री गुरु म्हणती शिष्य निधाना, पुढे अनेक चरित्र रचना, तव हाती करविणे प्राज्ञा, निश्चळ धीमंत होय तू. सकळ लोक साधारण, सवे वर्तणूक तुवा करणे, ऐसे वदता गुणनिधान, विश्वास चित्ती बांधला. मग साष्टांग करोनी प्रणिपात, आज्ञाप्रमाण म्हणणी स्वस्त, राहिले पंतग्रही अनंत, सेवे सादर सर्वदा. अनंत भटाचे जनिते, बाळ जोशी स्वग्रही होते, तव अन्यमुखी वृत्तांत गुरुमार्गाचा जाणविला. 5-4 दिवसानंतर बाळजोशी व श्रीवर बैसले असता सत्वर, अनंत आला निज सदनी. वडील बोलले क्रोधात तरी, तुम्ही न यावे ग्रहा भीतरी, वैदिक कुळा माझारी कर्मभ्रष्ट झाला. आमच्या वैदिक कुळात कोणी नाही गुरु करीत, तुम्ही आणि आप्पाजी पंत दुराचरण आचरला. तुम्हास जरी गृही येणे, तरी आम्ही ग्रह त्यागून, आता जाऊन स्पष्ट जाण, वाक्यान्नथा नो हेची. घेऊन आपले स्त्रीस, सवे चलावे देशांतरास, मुखावलोकन करण्यास, पुन्हा इकडे न यावे. मग अनंते उदास होऊन, वस्त्रालंकार सर्व काढून, ग्रहात दिदले झोकून, साष्टांग नमिले पित्यासी. मागे फिरले त्याच समयी, ग्रहात गृहिणी सखुबाई, महास्वाद्वी पतिव्रता पाही, 2 मासाची बाळंतीन. तिज लागी वडले आज्ञा पिले, तुमचे भ्रतार जिकडे गेले, त्या मार्गे तुम्ही वाहिले, आत्ताच गंतव्य करावे. एरी निघाली त्याची क्षणा, सवे घेतला बाळताना, आप्पाजी पंताग्रही जाणा, निकट स्वामी निकट पातली. तिथे देखता श्रीदयाळ, पंतास पुसले स्नेह मिळे, अनंता मागे सहित बाळ, उभी बायको कोणते. पंते श्री गुरुस कथिले, वडील या अनंतास बाहेर घातले, गृहिणीस वर्तमान आले, चरण आश्रयिले स्वामींचे. ऐसे ऐकताच वचन, स्वामी बोलले करुणाघन, यांचा भार आम्हा लागून, वाहणे प्राप्त ये काळी. आता न राहू येथे, गंतव्य करणे प्राप्त त्वरित, म्हणून उठले श्री रघुनाथ, प्रयाण केले बाहेरी. पुस्तकादी संधे प्रकरणी, अनंते स्कंदे वाहुनी, स्वामी मागे ते क्षणी, स्त्रिये सहित चालले. आप्पाजी पंत काही एक गोष्ट सुचवली ठेविली देख, अनंतास या ग्रामी लोक मनुष्य भाविती आज्ञते, परी मनुष्य नो हे निर्धारी, योगभ्रष्ट जन्मांतरी, तपाचरुणी अवतारी, वैदिक कुळी उपजला. हे बाहेर पडता पाही, कृशाने पेटेल गृहोग्रही, सावध असावे ये समयी, ग्राम दग्ध होतसे. ऐसे सुचवुनी श्री रघुवीर, गंतव्य केले ग्रामाबाहेर, मागे चेतला वैश्वानर, प्रलय थोर मांडला. रघुनाथ अनंत राम सौमित्र, क्षोमे ढाल ग्राम लंका नगर, विषाद मारुतीने समग्र, क्षणा माझी जाळले. आप्पाजी पंताचे ग्रह, बिभीषण ग्रहवत रक्षिले पाहे, स्वामी कोपाग्नी पुढे राहे, ऐसा कोण त्रिभुवनी. रघुनाथ शिष्यासहित जाण, पश्चिम दिशेस केले गमन, दुसरे दिवशी येऊन वेदातीर आटोपिले. वसगडे ग्राम पुण्यस्थळ, ग्रामानिकट वेशी जवळ, महालक्ष्मीचे देऊळ, तेथे येऊन उतरले. ग्रामवासी जन समग्र, त्यास कळला समाचार, येऊन म्हणती नगराबाहेर, राहणे योग्य स्थळ नोहे. त्यावरी बोलले श्री रघुवीर, करतो पृथ्वीत संचार, आमचे कोण काय नेणार, निस्प्र निरंजनी वास सदा. वास्तव्य करणे कृष्णा तीर, स्वेच्छा नाही दुसरे नगर, येथेची राहावे हा विचार, बरवा चित्ती गमत असे. मग गावकरी म्हणत होते, इथं राहू नका. आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी म्हणाले, अहो सगळ्या पृथ्वीवर आम्ही संचार करतो, आमच्याकडे आहे काय, आमचं कोण काय नेणार, आम्हाला नेहमी वनवासातच राहण्याची सवय आहे. शिवाय ह्या नद्यांचा संगम इथं जवळ आहे, आंघोळीला जायला उत्तम स्थळ आहे. कृष्णा वेदा संगम, स्नान संदेश स्थळ उत्तम, जाणून या श्रीराम, अनंतासहित निघाले. आश्रमी ठेवून सखुबाई, उभयता नदीस गेले पाही, नित्यनेम सारून लवलाही, आले परतोनी मागुती. ग्रामवासिक ब्राह्मण, सामुग्री शिदा देती आणून, आश्रमी सखुबाईने पाकक्रम चालविला. ग्रामवासी ब्राह्मण बहुत, आदर करती राहणे येत, प्रसन्न मने नगरात येऊनी वास्तव्य करावे. श्रीनी निरोपिले तया, पृथक ग्रह योग्य राहावया, देत असल्या काही दिन या ग्रामी वास्तव्य करतसो.
पुढे बोलते विप्र समुदाय, एक ग्रह स्वतंत्र आहे. परित्याग ही ब्रह्म ग्रहे वास केला बहुत दिन. प्रशस्त वाटले चित्तासी, तरी आता चलावे वस्तीसी. अवश्य म्हणून सुखै करासी, वास्तव्य तेथून उचलिले. विस्मय करती सकळ लोक, पाहू इच्छिती हे कौतुक. जेथे कोणी सहज एक, गेल्या मृत्यूवश होतसे. तयास्थळीच राहू म्हणती, सवे बाळानी सती. कैसी काय होईल गती, चित्ती साशंक सर्वही. सवे घेऊनी ब्रह्ममंडळी, स्वामी पातले ग्रहाजवळी. दुरून दाविले ग्रह सकळी, जवळी येऊ न शकती. स्वामींधरोणी बलात्कारे, सर्व नेले आत सत्वर. भय व्याप्त हो श्रीवर, विप्र समुदाय थोकला. मग ते घर लांबूनच दाखवलं त्याने, हे बाबा ब्रह्मसंबंधाने बाधित आहे आणि आम्ही काही याच्या जवळ येणार नाही. स्वामींनी जबरदस्तीनं सगळ्यांना नेलं आणि सगळे ओसरीवरती थांबलेले आहे. स्वामी जाता माझं घरी, ब्रह्मराक्षस तो झडकरी. उठोनी आश्रोते नमस्कारी, स्तोत्र करी भवसाल. म्हणे मी आज झालो कृतार्थ, बहुत दिवस या दुष्ट योनीत. राहुन अपराध केले बहुत, तत्क्षम्यता श्री गुरु. आता मजला मुक्ती दीजे, दुष्ट योनीतून सोडविजे. कृपा कटाक्षे निरखिता ओजे, मोक्षपदा पावेन मी. ऐसी विनवणी करता देख, बाहेर सर्व परिस्थिती लोक. दृष्टी पाहता निष्टंक, गोचर काही नो हेची. म्हणजे त्या ब्रह्मराक्षसाने पाय धरले आणि मला बाबा मुक्ती द्या, खूप वर्ष या योनीत राहिलो सांगितलं. लोकांना बाहेर ऐकू येतोय शब्द, पण नजरेला काही कोणी दिसत नव्हते. माझं घरात आले सकळ, सोयीकडे न्याहाळती निर्मळ. दृष्टीस न पडता प्रांजळ, स्तुतिवाद श्रवणा येतसे. आश्चर्य वाटले सकळ लोका, फिटून गेली सर्व शंका. स्वामी आज्ञे करून देखा, सडा सम्मर्जनादी करविले. समुदाय सह संतर्पण, व्हावे ग्रामस्थ इच्छून. सर्व सामुग्री सिद्ध करून, पाकनिष्पत्ती करविली. तया ब्रह्मराक्षसा लागी, स्वये बोलले रघुनाथ योगी. अंतर कळविले कृपा पांगी, मुक्ती हेतू तुझा आहे. तरी गोचर व्हावे सर्वजना, प्रगट करी आपणा. उदयक जाऊ गंगा स्नाना, तेथे तुवा मुक्ती घेणे. तथास्तु म्हणून खेचर, सर्वास झाला गोचर. ब्राह्मण रूपे सर्वेश्वर, नमस्कारले ब्रह्मग्रह. मग तेव्हा तो जो ब्रह्मराक्षस आहे, स्वामी म्हणाले आता सगळ्यांच्या नजरेला दिस बाबा, तर तो ब्राह्मण रूपामध्ये तेव्हा दिसला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा नदीवर गेले तेव्हा तो मूळ रूपामध्ये आला. सर्वजनी देखिले दृष्टी, आश्चर्य वाटले सर्व सृष्टी. म्हणती विपरीत ऐसी गोष्टी, मागे पुढे नायको. भोजन सारोणी विप्र मेळा, संतोषे बैसले स्वामी जवळा. भावे वंदिती आंध्री कमळा, कोणी स्तुतिवाद गरजती. दुसरे दिनी संबंधासहित, स्वामी निघाले संगमात्वरित. सकळ विप्रोत्तम ग्रामस्थ, समागमे चालती. मग संगमासा ते क्षणी, स्वामी बोलले राक्षसा लागोनी. आता विलंब न करोनी, मुक्ती घ्यावी या स्थळी. अवश्य म्हणून राक्षस देख, रूप धरले भयानक. विक्राळ दाडा विकट मुख, बाबर झोटी पिंगट. जनास सांगे ब्रह्मराक्षस, व्यग्रन की जे मानस. मज पासोली तुम्हास, भय नाही सर्वथा. ऐसे गरजोन तव घडी, गंगे माझी टाकली उडी. दुष्ट योनीची बेडी, तुटून गेली गुरु इच्छे. आश्चर्य करती सर्व लोक, म्हणती कर्तृत्व सर्वाधिक. प्रतिदिनी अधिकाधिक, भक्तीस लागले सर्वजन. कोणी गुरु दीक्षा घेती, कोणी स्तुतिवाद गरजती. अहोरात्र भजनी राहती, गुरुपरायण सर्वजन. पुढे कथा बहुस्वादिष्ट, श्रवण करोत संत श्रेष्ठ. गोपाळ सुताचे अभिष्ट, संत चरणी सर्वही. आनंद चरितामृत ग्रंथ, बापानंद विरचित. स्नेह परिसोत श्रोते संत, द्वितीयाध्याय गोढा. श्रीकृष्णार्पण नमस्तु, रघुनाथार्पण नमस्तु. आनंद मूर्ती रघुनाथ स्वामी महाराज की जय.